तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या वेद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की कालच मित्रांनो 7 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला व्हिजिट केली होती आणि खास करून मित्रांनो त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. तर मित्रांनो, या भेटीमधून महाराष्ट्रासाठी काय फायदा आहे का तोटा झालेला आहे हे आपण बघूया. मित्रांनो या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या भेटीचे खूप सारे अर्थ काढण्यात आले. अशाही बातम्या आल्या की मित्रांनो, जे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जे 6 खासदार फुटलेले आहेत त्यांना केंद्रात कोणतरी मंत्रीपद द्यायची. कारण आता अशाही बातम्या आल्यात की मित्रांनो, केंद्रामध्ये जे कॅबिनेट आहे ते आता रिशफल होणार आहे. त्याच्यामुळे ही बैठक खूप महत्त्वाची मानली जात होती. यासोबतच मित्रांनो, जे आपल्या राज्यातला शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्यांच्या पक्षातले सुद्धा काही खासदार आणि आमदार फुटणार आहेत अशाही चर्चा आलेल्या होत्या. त्यामुळे मित्रांनो या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. तर मित्रांनो, बघूया नेमकं या बैठकीमध्ये काय झालं. जेव्हा बैठक संपली त्यावेळेस मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की या बैठकीमध्ये कोणाचाही पक्ष फोडण्याचा कसलीही चर्चा झालेली नाही आणि त्यांचं ते ध्येय सुद्धा नाही. तर मित्रांनो, ते असं म्हणाले की या बैठकीमध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. पाण्याचा प्रश्न म्हणजे कोणता पाण्याचा प्रश्न? जे 20 वर्षापासून जे नर्मदा प्रोजेक्ट होता त्या नर्मदा प्रोजेक्टमधून मित्रांनो आतापर्यंत फक्त महाराष्ट्राला वीजच भेटत होती. पण आता मित्रांनो या बैठकीतून असा आउटकम निघालेला आहे की आता महाराष्ट्राला विजेसोबतच मित्रांनो आता पाणी सुद्धा भेटणार आहे. आणि ते पण मित्रांनो पाणी किती, तर 10 TMC एवढं पाणी आता महाराष्ट्राला भेटणार आहे. अशी डील या बैठकीमध्ये झालेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मित्रांनो माध्यमांशी बोलताना. या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं? तर मित्रांनो या बैठकीमध्ये अमित शहा उपस्थित होते. यासोबत मित्रांनो गुजरातचे जे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल हे सुद्धा उपस्थित होते. यासोबतच मित्रांनो मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सुद्धा उपस्थित होते. त्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. आणि सोबतच मित्रांनो केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तर मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट मित्रांनो गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि महाराष्ट्र या 4 राज्याला समाविष्ट करतो. या प्रोजेक्टमधून आता मित्रांनो जे नर्मदा आणि तापी जे नदी आहे यातून मित्रांनो आता महाराष्ट्राला 5 TMC पाणी भेटणार आहे. आणि सोबतच मित्रांनो जे उकाई धरण आहे, जेव्हा पण या उकाई धरणामध्ये पाणी पावसाळ्यामध्ये शिल्लक असेल त्यावेळेस मित्रांनो महाराष्ट्राला 5 TMC एवढं पाणी आता महाराष्ट्राला या उकाई धरणातून सुद्धा भेटणार आहे. म्हणजे 5 TMC नर्मदा आणि तापी या नद्यांतून भेटणार आहे आणि 5 TMC उकाई धरणातून महाराष्ट्राला पाणी भेटणार आहे. आणि यासोबतच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना हे पण सांगितलं की महाराष्ट्रावर जेवढं पण कर्ज होतं त्या कर्जापैकी आता फक्त महाराष्ट्राला 27 कोटी इतकंच कर्ज फेडायचं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की ही जी त्यांची बैठक होती ह्या बैठकीला त्यांनी नाव दिलं की विन विन डील असं त्यांनी या बैठकीला मित्रांनो नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो बघावं आता हेच लागणार आहे की आपल्याला 5 TMC आणि 5 TMC असं एकूण 10 TMC जे पाणी महाराष्ट्राला भेटणार आहे ते आता प्रत्यक्षात कसं राबवलं जाणार आहे. महाराष्ट्राचं जे पाणी आहे ते आता उकाई धरणातून महाराष्ट्रामध्ये ते कसं घेऊन येतील आणि याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ग्राउंड लेवलवरती कशा प्रकारे होते हे आता बघणं राहील. कारण घोषणा तर त्यांनी केलेली आहे पण ग्राउंड रियालिटी वेगळीच असते आणि जे पेपर वर्क्स असतात ते वेगळेच असतात मित्रांनो. तर मित्रांनो आता खरी परीक्षा हीच असणार आहे की या प्रोजेक्टची खरी ग्राउंड लेवलवरती अंमलबजावणी कशा प्रकारे होते आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होतो. कारण प्रत्यक्षात खाली ग्राउंडवरून उतरून वर्क करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि याला वर्षे सुद्धा लोटली जाऊ शकतात. कारण पाणी भेटण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षाचा संघर्ष करावा लागलेला आहे. आता हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने हे ग्राउंड लेवलपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा करून दिला पाहिजे, लवकरात लवकर दिला पाहिजे. कारण जस्टिस इज डिलेड इज जस्टिस इज डिनाईड असतं मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, ही खरंच एक विन विन डील आहे का ही एखादी राजकीयच बैठक होती जी बाहेर येऊ दिली जात नाहीये? कारण चर्चा अशाही उठलेल्या आहेत की तुम्हाला सांगितल्यासारखं की खासदार फुटलेले आहेत त्यांना मंत्रिपद द्यायची कॅबिनेटमध्ये. आता जे सध्या माननीय नरेंद्र मोदी यांचं जे कॅबिनेट आहे या कॅबिनेटमध्ये रिशफल होणार आहे अशाही चर्चा उठलेल्या आहेत. तर याच कॅबिनेटमध्ये मित्रांनो रिशफल करण्यासाठी ही बैठक होती का? तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टीबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या वेद महाराष्ट्र या YouTube चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या फेसबुक पेजला सुद्धा मित्रांनो फॉलो करा.